हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? तुमचं माझ्या विधी लाईफ मालवणी फूड्स या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज मी घेऊन आले आहे ताईंच्या हातची मालवणी पद्धतीने झणझणीत मटणची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. मालवणी पद्धतीने मटण बनवण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आहे मटण. पाऊण किलो मटणसाठी लागणारे साहित्य आहे तेल, कांदा खोबऱ्याचं वाटण, बारीक कापून घेतलेले मध्यम आकाराचे 2 कांदे, हळद, आला लसूण कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट, मालवणी घरगुती मसाला, मटण मसाला, गरम मसाला, गरम पाणी, 2 ग्लास, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. सर्वप्रथम या ठिकाणी कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घ्यायचं. कांदा खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण कसं बनवतात हे नक्की पहा. या ठिकाणी 4 कांदे आणि 1 वाटी सुकं खोबरं आणि 1 वाटी ओलं खोबरं घेऊन हे वाटण बनविलेलं आहे. सर्वप्रथम एका छोट्या कुकरमध्ये मटण फोडणीला द्यायचं. त्यासाठी इथे 2 चमचे तेल गरम करून अर्धा बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून तो सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आला लसूण कोथिंबीरची हिरवी मिरचीची पेस्ट 2 चमचे टाकून व्यवस्थित भाजून घ्यावी. त्यानंतर त्यात हळद टाकून घ्या आणि फोडणी व्यवस्थित शिजू द्या. आता या ठिकाणी फोडणी शिजल्यावर स्वच्छ धुवून घेतलेले मटण टाकून घ्या आणि परतवून घ्या. परतवून घेतल्यानंतर त्यात 1 ग्लास गरम पाणी टाकून घ्या आणि व्यवस्थित ढवळून घ्या. आता या ठिकाणी 1 ग्लास गरम पाणी टाकून घ्यावं आणि व्यवस्थित ढवळून घ्या. त्यात मीठ टाकून घ्या. आता इथे 1 उकळ येईपर्यंत किंवा मटण लकड येईपर्यंत आपण दुसरीकडे वाटणाच्या फोडणीची तयारी करून घेऊ आणि वाटण शिजवून घेऊ.
इथे एका पातेल्यात 2-3 लहान चमचे तेल गरम करून घ्या आणि त्यात अर्धा बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्या। कांदा भाजल्यावर त्यात 2 लहान चमचे आला लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट टाकून घ्या। पेस्ट शिजल्यावर त्यात 2 चमचे मालवणी घरगुती मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला टाकून घ्या आणि व्यवस्थित मसाले परतवून घ्या। आता सर्व मसाले छान असे परतवून फोडणी शिजवून घ्या। फोडणी शिजल्याच्या नंतर त्यात कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून ते परतवून घ्या आणि व्यवस्थित शिजू द्या। आता त्याच्यावर झाकण ठेवूयात। आता एकीकडे आपण मटण उकळ येण्यासाठी ठेवले होते, ते उकळ आल्यावर त्याला झाकण लावून 4-5 शिट्ट्या करून घेतल्या। आता इथे वाटण छान शिजल्यावर त्यात चवीपुरते मीठ टाकून ढवळून घेतले। तुम्ही पाहू शकता वाटण शिजून तयार आहे। आता इथे कुकरच्या 4-5 शिट्ट्या झाल्यावर इथे आपण वाटण शिजवून घेतलं होतं, त्यात हे शिजवून घेतलेले मटण टाकून घ्यायचं।
आता आपण यात 1 ग्लास गरम पाणी ओतून घेतले आणि मटण आणि वाटण एकजीव करून शिजवून घेतले। वरून कोथिंबीर टाकून शिजवून घ्या। तर या ठिकाणी मालवणी पद्धतीने झणझणीत असं मटण बनवून तयार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।